छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर। नमस्कार मंडळी, आत्ता रात्रीचे झाले जवळजवळ 12:30 पावणे 1 झालेत आणि मी आत्ता आहे पुण्यामध्ये. तर इथून मी जातीये राजगडाला. राजगडाचा ट्रेकचा आमचा प्लॅन आहे. आम्ही नाईट ट्रेक करणार आहोत कारण परत सकाळी गर्दी वाढेल आणि आम्हाला मोस्टली एकतर इंद्रवज्रासाठी आम्ही ट्राय करणार आहोत, नाही तर मग सूर्योदय पाहायचा आहे आम्हाला राजगडावरचा. तर त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे. माझ्यासोबतचे काही जण आहेत, ते मला पिक करायला येतील थोड्या वेळात आणि या पूर्ण ट्रिपमध्ये मी त्यांची ओळखही करून देईन तुम्हाला. मधून मधून राजगडाची जी माहिती आहे ती सांगेन. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहा आणि चालू करते मी माझा ट्रेक. थोड्या वेळातच येतील ते. मी माझ्या सोसायटीच्याच गेटमध्ये थांबली आहे आणि वाट बघते सर्वांची. रात्री 1 वाजता आम्ही प्रवास चालू केला आणि नंतर पुण्याला मागे टाकत नसरापूर मार्गे राजगडाचा पायथा गाठला. आमचा ट्रेक पाली दरवाजावरून चालू होणार होता. आम्ही पाली दरवाजातून ट्रेक चालू केलाय. राजगडला यायला 3 दरवाजे आहेत, 4 दरवाजे आहेत. एक पाली दरवाजा, चोर दरवाजा, गुंजवणे दरवाजा आणि आळे दरवाजा. तर आमचा ट्रेक जो आहे तो पाली दरवाजातून आहे आणि आता आम्ही चढतो. वरती समोरच दिसतोय राजगड. लाईटमुळे नाही दिसणार तुम्हाला आणि संपूर्ण धुकं आहे. पहाटेचे जवळपास मी दिसते, पहाटेचे जवळपास 5:30 वाजलेत. आम्ही 3:30ला स्टार्ट केला होता, 3:30 पावणे 4ला. आता चढलोय आणि 5-10 मिनिटावरती गड राहिला. तर आता सूर्योदय पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर मग पुढचं गड भ्रमण पिक. आता संपत आलाय जवळजवळ. पाली दरवाजा मला दिसतोय आणि आम्ही सनराईजची वाट बघतोय. सनराईज आता होतच आलाय, बहुतेक नाही सापडणार. बघूयात काय होतंय. आणखी आम्हाला तिथे जायचंय आणि हा समोर जो दिसतोय धुक्यात आरवलेला तो बालेकिल्ला आहे. आणि तो जो समोर दिसतोय तो आहे पाली दरवाजा. आम्ही त्या रस्त्याने जाणार आहोत आतमध्ये रायगडच्या. आणि रायगडच्या या ट्रेकमध्ये माझ्यासोबत शिवानी, माझी कलिक, विश्वजित आणि श्रीनिवास. याला तुम्ही दुसऱ्या ब्लॉगमध्ये पण पाहिलं असेल. आणि आता ही असेल माझ्यासोबत नेहमी काही ट्रेकमध्ये. राजगडाचा हा जो पाली दरवाजा मार्ग आहे त्याला राजमार्ग असंही म्हणतात. कारण पूर्वी याच रस्त्यावरून जे मानकरी होते त्यांच्या पालख्या, इतर काही देवाणघेवाणाची सामानं वगैरे याच रस्त्यावरून यायची. कारण हा सगळ्यात सोपा मार्ग होता आणि राजगडाला जाण्यासाठी हाच मुख्य दरवाजा असाही ओळखला जात असे. म्हणूनच हा रस्ता नवख्या ट्रेकर्ससाठी सगळ्यात सोपा मानला जातो.
पाली दरवाजाच्या पायऱ्या चढून थोडंसं वरती गेलं की आपल्याला एक छोटंसं तळं दिसतं आणि त्याच्यासमोरच एक जुनी सदर आहे. ही सदर अजूनही सुस्थितीत आहे, त्याचं बांधकाम शाबूत आहे आणि त्याच्याच बाजूला खाली तळघरात जाण्यासाठीचा छोटासा मार्ग आहे. आम्ही त्या दिवशीचा सूर्योदय तिथेच पाहिला. ती सकाळ एकदम प्रसन्न वाटत होती आणि मी पहिल्यांदाच स्वराज्याची पहिली राजधानी राजगड फिरत होते. त्यानंतर आम्ही सर्वात आधी पद्मावती माची पाहायचं ठरवलं. पद्मावती मातीच्या मार्गावर सर्वात आधी रामेश्वराचं मंदिर लागलं आणि त्यानंतर देवी पद्मावतीचं मंदिर लागलं आणि याच परिसरात सई राणीसाहेबांची समाधीही आहे. समाधीच्या बाजूलाच खाली उतरून गेलं की पद्मावती तलाव आणि चोर दरवाजा दिसतो. राजगडाला असणाऱ्या एकूण 3 माच्यांपैकी पद्मावती माची ही सर्वात प्रशस्त माची आहे. पद्मावती माची केवळ एक लष्करी केंद्र नसून निवासाचं ठिकाणही होतं. माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. पद्मावती देवीचं मंदिर, अमात्य सोनोपंत डबीर यांची समाधी, हवालदारांचा वाडा, रत्नशाळा, सदर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे या वास्तू अजूनही शिल्लक आहेत. त्याशिवाय पद्मावती माचीवर ब्राह्मण वर्गाची आणि अष्टप्रधान मंडळाची काही घरे देखील आहेत. या माचीवरच असणारा चोर दरवाजाचा मार्ग हा ट्रेकर्ससाठी थोडासा अवघड समजला जातो आणि आम्ही तो मार्ग पाहिला आणि मग नंतर मागे फिरून सुवेळा माचीकडे जाण्याचं ठरवलं. मी आत्ता चाललोय सुवेळा माचीला. सुवेळा माचीवरती जाताना तिथे एका झाडावरती मला फेरी ब्लूबर्ड्स दिसले. मी थोडंसं झूम करते कॅमेरा, जर तुम्हालाही दिसले तर सांगा. उडून गेले.
हे असंच होतं नेहमी वाईल्ड लाईफमध्ये ना, कुठला तरी पक्षी दिसतो आणि आपण जेव्हा कॅमेरा टर्न करतो किंवा फोकस करायचा प्रयत्न करतो तेवढ्यात ते उडून जातं. आणि वाईल्ड लाईफ हेच पेशन्स शिकवतं जगण्यासाठी. तर सुवेळा माचीला जाण्याचा जो रस्ता आहे तो खूप छान आहे. आणि हे जे कॉलिंग ऐकायला येतं ते ब्ल्यूबर्डचंच आहे. ही शीळ आहे ना ती. हे संपूर्ण धुक्याची चादर पसरली आहे खाली. आणि हा समोर जो दिसतोय हा सुवेळा माचीला जाण्याचा दरवाजा आहे छोटासा. असं पुढं आलं की जंगलाचा पॅच लागलाय. एका साईडला ऑब्व्हियसली दरी आहे इकडे आणि इकडे संपूर्ण जंगल आहे. जंगलातून जाते हे रस्ता. आम्ही आता संपूर्ण धुक्यातून चालतोय. जंगलातला एक पॅच आहे आणि इथे समोरच मला मारुतीची मूर्ती दिसली. सुवेळा माचीला जाण्याच्या मार्गावरती संपूर्ण धुकं पसरलं होतं. त्यामुळं त्या दाट धुक्यातून रस्ता काढत आम्ही सुवेळा माचीकडे निघालो आणि माचीवर जाण्याआधी सुरुवातीलाच लागणाऱ्या चिलखती बुरुजावरती गेलो. तर तिथे आम्हाला इंद्रवज्र पाहायला मिळाले. इंद्रवज्र म्हणजे धुक्यांच्या सूक्ष्म कणांवर सूर्यकिरण आदळल्यावर तयार होणारे वर्तुळाकार इंद्रधनुष्य. हा निसर्गातील सर्वात दुर्मिळ असा चमत्कार आहे. जेव्हा आपण खूप उंचावरती असतो ढगांच्याही वरती आणि सूर्य हा आपल्या मागच्या बाजूला असतो पाठीवरती, तेव्हा आपल्या सावलीच्या बाजूला जे इंद्रधनुष्य तयार होतं आणि ते वर्तुळाकार इंद्रधनुष्य आपल्या सावलीमुळे तुटलं जातं, त्याला इंद्रवज्र म्हणतात. चिलखती बुरुजाच्या डाव्या बाजूला खाली एक छोटासा दरवाजा आहे. त्या दरवाजातून खाली उतरलं की सुवेळा माचीचा मार्ग सापडतो. त्याच्याच आधी सुवेळा माचीला जाण्याआधी आपल्याला चिलखती बुरुजाच्याच डोंगरावरती एक नेढं दिसतं. नेढं म्हणजे जे नैसर्गिकरित्या डोंगराला जे छिद्र पडलं जातं त्याला नेढं म्हणतात. ते नेढं याच डोंगरावरती आहे. आणि ही सुवेळा माची ही पूर्व दिशेला आहे, त्यामुळे इथून दिसणारा सूर्योदय हा सर्वात सुंदर सूर्योदय समजला जातो. या माचीवरती फिरत असतानाच आपल्याला जमिनीवरती भुयारासारखी रचना दिसते. त्याला चिलखती तटबंदी म्हणतात. चिलखती तटबंदी म्हणजे डबल फोर्टिफिकेशन.
याची माहिती मी संजीवनी माचीवरती गेल्यावरती देईन. सुवेळा माचीवरती जाताना पाण्याचे विविध टाके दिसतात. इथे पाण्याचा भरपूर साठा गडावरती केला जात होता आणि माचीच्या टोकावरती गेलं की पूर्वेकडचा संपूर्ण प्रदेश दिसतो. हे सुवेळा माची आहे आणि त्याच्या समोरच आपण परत येताना हा समोर हस्तीप्रहर दिसतो. याला हस्तीप्रहर याच्यासाठी म्हणतात की हा हत्तीसारखा आकार आहे. हे समोर जो आहे ते हत्तीची सोंड आहे आणि हे 2 कान आहेत असं त्याचं इमॅजिनेशन होतं. आणि याच डोंगरामध्ये राजगडाचं जे नेढं आहे ते आहे. नेढं म्हणजे बेसिकली जे नैसर्गिकरित्या डोंगराला जे छिद्र पडलं जातं त्याला नेढं म्हणतात आणि ते नेढं याच डोंगराच्या मध्ये आहे, जे हस्तीप्रहाराच्या जो डोंगर दिसतोय समोर तुम्हाला त्याचं. आणि त्याच्या मागे जो दिसतोय हा बुरुज तो म्हणजे चिलखती बुरुज, जो जिथं आपल्याला मगाशी इंद्रवज्र दिसलं होतं. काय विशाल काय हत्ती असल्यासारखं दिसतंय ते. इवन दो याला जर लांबून बघितलं ना तरीही हा हत्तीसारखाच दिसतो. राजगडाचा जो डोंगर आहे त्याला पूर्वी मुरुमदेवाचा डोंगर असंही म्हणत असत. त्यानंतर इसवी सनाच्या 1ल्या शतकात गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजेच शालिवाहन राजाने शकांना युद्धात हरवून हा डोंगर जिंकला आणि तिथे एक सुंदर असा किल्ला बांधला. त्यानंतर बहुधा 1645 साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. इथे सुंदर बांधकाम केलं आणि नंतर या गडाचं नाव राजगड असं ठेवलं. त्यानंतर मराठेशाहीची 25 वर्ष राजधानी हा राजगडच होता. भीती तर वाटतीये पण तरी ऍडव्हेंचर. अरे रस्ता कुठं संपतोय कळतच नाही. धुक्यात काहीच दिसत नाहीये समोरचं आणि त्यात वाट शोधत पावलांकडे बघत फक्त चालतो. एक टीप आहे, जर उंचीची भीती वाटत असेल ना तर फक्त पावलांकडे बघायचं स्वतःच्या आणि जेवढं एका कडेला चालता येईल तेवढं चालायचं, काठावरती नाही चालायचं. टीप अजून एक आहे, फक्त 5 मिनिटं राहिली आपल्याला. हा, असं तुमचा टीम लीड नेहमी सांगत जाईल आणि आपण 5 मिनिटच चालायचं हे गृहीत धरूनच एनर्जी कायम ठेवायची, भले 5 तास लागू देत. आम्ही सकाळच्या 3:30 वाजल्यापासून फक्त 5 मिनिटं राहिली असं सांगून ट्रेक करतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर हा टेहाळणी बुरुज आहे वरती आणि खालून हा जो रस्ता जातोय तिथून माची चालू होते, संजीवनी माची. राजगड हा एक दुर्गम असा गिरिदुर्ग आहे आणि त्याच शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येण्यासाठी एखादी टेकडी किंवा नदीही ओलांडावीच लागते. त्यामुळे तिथली सुरक्षितता ही तेवढीच महत्त्वाची होती.
आणि याच कारणामुळे राजगडाला स्वराज्याची पहिली राजधानी होण्याचा मान मिळाला. संजीवनीवरती असे पाण्याची टाकं आहेत भरपूर. मागे आणखी 2 गेली, ते समोर पण आहेत. पाण्याची सुविधा खरंच चांगली केली होती त्या काळी. गडाचं बांधकाम इतकं सुंदर आहे की शत्रूपासून तेवढंच संरक्षणही होतं आणि इथे राहणाऱ्या माणसांच्याही सोयीसुविधा पुरवल्या जातात. अशा प्रकारे बांधकाम आहे गडाचं. आणि हे सगळं तर महाराज 16 वर्षाचा असताना त्यांच्या कल्पनेतून घडलेलं आहे. म्हणजे महाराज किती दूरदृष्टी होते हे त्याच्यावरून कळतो. 17व्या शतकात अशी बांधकाम रचना जी अजूनही टिकून आहे. टेहाळणी बुरुजाच्या खालून संजीवनी माचीकडे जाताना आपल्याला एक दरवाजा लागतो. त्याला आलू दरवाजा किंवा तोरणा दरवाजा म्हणतात, कारण तोरणा गडावरून येणाऱ्या लोकांसाठी हा एकमेव दरवाजा आहे. आणि जी लोक तोरणा टू राजगड हा असा ट्रेक करतात तेही तोरणा दरवाजातून राजगडमध्ये प्रवेश करतात. दिसतोय तो टेहाळणी बुरुज. त्या टेहाळणी बुरुजावरून ह्या संजीवनी माचीची पूर्ण टेहाळणी होत असे. जिची लांबी साधारण 2.5 किलोमीटर एवढी आहे. माचीवर जुन्या घराचे अजूनही अवशेष सापडतात. तसेच माचीवर विविध ठिकाणी पाण्याची टाकी आहेत. माचीवर साधारण 19 वेगवेगळे बुरुज आहेत आणि इथेही चिलखती तटबंदी आहे, जी सुवेळा माचीवरती सुद्धा आपण पाहिली. त्या चिलखती तटबंदीच्या आतमध्ये जाण्यासाठी ठिकठिकाणी दिंडी दरवाजे आहेत आणि वरती येण्यासाठी दगडी सोपान आहेत. युद्धप्रसंगी जर गडाची बाहेरील तटबंदी तोडून शत्रू आतमध्ये आला तर तो या चिलखती तटबंदीमध्ये अडकत असे. चिलखती तटबंदीमध्ये जागा कमी असल्यामुळे शत्रूच्या हालचालीवरती निर्बंध येत असे आणि त्याच वेळी आपण शत्रूला पराभूत करू शकू. हीच कल्पना याच्या बांधकामामागे असावी असं वाटतं.
राजगडाचा संपूर्ण प्रदेश तसेच राजगड बालेकिल्ला हा विस्तीर्ण असल्यामुळे एकाच दिवशी सर्व काही फिरणं शक्य नाही होत आणि वेळेअभावी आम्हाला राजगड बालेकिल्ला करणं जमलं नाही. त्यामुळे आम्ही संजीवनी माचीला भेट देऊन उतरवायचं ठरवलं आणि बालेकिल्ल्यासाठी दुसऱ्यांदा राजगडावरती जाण्याचं ठरवलं. कारण राजगड ही एकदा भेट देण्याची नाही तर सतत जाऊन जगण्याची जागा आहे. आता आम्ही मग शेवटी पोहोचलो संजीवनी माचीच्या टोकावरती आणि माझ्या मागे जो आहे तो स्वराज्याचा भगवा अजूनही फडकतोय आणि तो त्याच रुबाबात फडकावा आणि फडकत राहील. तर इथेच मी राजगड आता उतार होईल आणि हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आणखी असेच मी फोर्ट एक्सप्लोअर करणार आहे यावर्षी, तर त्याची माहिती तुम्हाला कळत राहील. तर त्या पुढच्या फ्युचर फोर्ट्स ट्रेकिंगसाठीही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी रजा घेते. बाय.